यांना विनम्र अभिवादन। आजच्या ह्या सुरू असणाऱ्या सरपंच चषक 2026 क्रिकेटचे खुले सामने प्रकाश झोतातील या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि माझा सहकारी मित्र प्रशांत खांडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या सुंदर असे क्रिकेटच्या सामन्यांचं आजचं हे आयोजन, त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आमचे सन्माननीय भाई शिंदे, भारतीय जनता पार्टीचे मंडल तालुका अधिकारी सन्माननीय प्रवीणजी मोरे, संजय नाना देशमुख, निखिल पाटील, पंचायत समितीचा सदस्य आमचा रितेश जाधव, त्यानंतर समाधान, सरपंच वाघमारे, महेश, आणि आपण या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे प्रसाद असेल, शशीभाऊ मोरे, त्यानंतर भाऊ सनस, तालुका प्रमुख संदेश पाटील, राजू डोकले, गणेश पाटील, आपण सर्वच या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सचिन परभळकर आणि निखिल पाटील दोघांनी इतिहास केलेला आहे आमचा, दोन्ही आमचे युवा टीमचे, त्यानंतर राकेश असेल, सर्वच आपण प्रमुख पदाधिकारी, आणि आजच्या या प्रशांत खांडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू असणारे हे सरपंच चषक क्रिकेटचे सामन्यांचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज खरं तर असा आपल्या सर्वांसाठी संपूर्ण हिंदुस्तान म्हणून आपण जे म्हणतो, या जन्मदिनाच्या दिवशी प्रशांतचा जन्म त्या या आज 19 फेब्रुवारीचा, आणि त्यामुळे प्रशांत हा एक कडवट शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बरोबर घेऊन काम करणारा हा माझा सहकारी। मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये शिवसेना दुभंगली आणि सातत्याने प्रशांत सरपंच झाल्यानंतर, सरपंच व्हायच्या अगोदरपासून सातत्याने मी त्याला सांगत होतो का तुझी जागा माझ्या बरोबर असली पाहिजे, तू माझ्या बरोबर असला पाहिजे, आणि प्रशांतने निर्णय घेतला आणि आज प्रशांत हा आपल्या बरोबर आपला सहकारी म्हणून काम करत असताना प्रशांतचा पायगुण भाई असा होता की प्रशांत आपल्याबरोबर आला आणि या पंचायत समितीचे सदस्य रितेश जाधव या ठिकाणी निवडून आला। हे आपला शिवसेनेला लाभलेलं हे एक नव्याने या ठिकाणी वैभव, शिवसेना ही संघर्षातनं उभी राहिलेली संघटना आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण खलापूरमध्ये भाईंनी तुम्ही दिलेलं योगदान, नरेश पाटलांची असणारी भावाची मिसेस या जिल्हा परिषद आपण त्या ठिकाणी निवडून आल्या, आणि एक वेगळा इतिहास खलापूरमधील असणाऱ्या माझ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी रचला गेला। आणि आजच्या प्रशांतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सामन्यांचं आयोजन ठेवण्यात आलेलं आहे। प्रशांत हा क्रिकेट उत्कृष्ट असा क्रिकेट खेळतो आणि अतिशय चांगलं संघटन, जसं क्रिकेटच्या ग्राउंडवर आपण पाहतो की जसे 11 खेळाडू एकत्रपणे येऊन एक जीव होऊन खेळत असतात, असाच आपण प्रशांतसुद्धा हा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि याच्या माध्यमातून चांगलं संघटन हे पुढील काळामध्ये नक्कीच शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल, असा हा कार्यकर्ता आपल्याबरोबर या ठिकाणी आलेला आहे। आज वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून सांगेल की पुढील काळामध्ये लवकरच प्रशांत जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर या ठिकाणी दिली जाईल, कारण एक युवा नेतृत्व म्हणून मी आज तुझ्याकडे पाहतोय, आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने लवकरच तो निर्णय आम्ही या ठिकाणी एकत्रपणे भाई आपण बसून घेऊया की जेणेकरून आपल्याला शिवसेनेला उभारी देण्याचं काम फ्युचरमध्ये
प्रशांत खांडेकर आणि सगळे युवा टीम असणारे सगळे सहकारी एकत्रपणे करतील अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं या ठिकाणी व्यक्त करतो. अतिशय सुंदर असं नियोजन आजच्या या सामन्यांचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी प्रशांतला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य उदंड आयुष्य तुला लाभो आणि भविष्यामध्ये शिवसेनेसाठी भरीव काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुझ्या हातातून हो अशा आमच्या सगळ्यांकडून तुला खास करून या ठिकाणी शुभेच्छा आहेत. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या आमदार चषकसुद्धा या ठिकाणी सरपंच चषक जे आयोजन केलेलं आहे त्याचंसुद्धा सगळ्या आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सगळ्या खेळाडूंचं या ठिकाणी क्रिकेटप्रेमींचं मनापासून अभिनंदन करतो. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि या खेळातून आपलं मनोधैर्य वाढत असतं आणि म्हणून असे या खेळातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने समाजसुद्धा भविष्यामध्ये एकसंघ करण्यासाठी फार मोठं योगदान या युवा पिढीच्या माध्यमातून घडो अशा शुभेच्छा आजच्या या सामन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा प्रशांत तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सुद्धा या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोर हॅलो.